धुळे शहरात एका 18 वर्षीय तरुणीच्या बेपत्ता होण्याच्या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे ती घराबाहेर पडतानाचे आणि त्यानंतरचे काही क्षण सीसीटीव्हीत कैद झाले असून त्या दृश्यांमुळे या प्रकरणातील गूढ अधिकच वाढलंय। धुळे जिल्ह्यातील सरकारी दूध डेअरी परिसरातील सहजीवन नगर इथं राहणारी संजीवनी राहुल वराडे ही 17 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घराबाहेर पडताना दिसते। सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती वारंवार आजूबाजूला पाहताना दिसते। तिच्या हालचालींवरून ती चिंताग्रस्त आणि घाबरलेली असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। थोड्याच वेळात एक वृद्ध व्यक्ती तिच्या जवळून जाताना दिसते। त्यानंतर संजीवनीच्या हालचाली अचानक बदलतात। ती अचानक चालू लागते। चालताना तिचा एक हात हवेत उचललेला दिसतो, जणू कोणीतरी तिचा हात धरून तिला ओढत नेते अशी भावना निर्माण होते। या दृश्यामुळे परिसरात विविध तर्कवितर्कांना उधाण आलं आहे। या घटनेनंतर काही जणांनी हिप्नोसिसद्वारे अपहरण झाल्याचा दावा केलाय, मात्र या दाव्यांना अद्याप कोणतीही अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये। पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय। माहितीनुसार संजीवनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली असून तिचा शोध सुरू आहे, मात्र अद्याप तिचा ठाव ठिकाणा लागलेला नाही।